शिक्षक भरती 2023 पासून ही प्रोसेस चालू आहे. आजतागायत सगळ्या संस्थांना शिक्षण संस्था असतील, सरकारी संस्था असतील, ह्या सगळ्यांना अपडेट म्हणजे तुमच्या किती व्हॅकन्सी आहे, आरक्षणानुसार किती किती पदं भरायची आहे, पदसंख्या कशी असेल, ह्या सगळ्यांची माहिती देण्यासाठी आतापर्यंत मुदत देण्यात आलेली होती. आणि ती मुदत आता संपलेली आहे. संपलेली आहे तर त्या संदर्भातलं एक नोटिफिकेशन आहे. त्या नोटिफिकेशनबद्दल थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि आणि मग जाहिरात कधी येऊ शकते, कधी येणार आहे, या संदर्भात थोडासा अंदाज मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. हे लिखित स्वरूपातलं परिपत्रक हे थोडक्यात समजून घेऊया आपण. बघा, पवित्र पोर्टलला तुम्ही जर गेलात तर हे सगळे पवित्र पोर्टलला सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तुम्हाला सगळे इथे जर बघितले, ब्राउचर अवेलेबल आहे, इन्स्ट्रक्शन अवेलेबल आहे. जाऊन तुम्ही व्यवस्थित इन्स्ट्रक्शन वाचा. जर काही अडचण आली तर नक्की आम्हाला कळवा. त्या ब्राउचरवरती, त्या इन्स्ट्रक्शनवरती किंवा जे काही तुम्हाला अडचण वाटलं त्याच्यावरती आम्ही नक्की तुम्हाला व्हिडिओ देऊ. आता पवित्र पोर्टलला 23 जानेवारीचं एक सूचनापत्र आलंय. काय आहे सूचनापत्र थोडक्यात समजून घेऊया. बघा, त्यात काय सांगितलं त्यांनी तर बघा, हे सूचनापत्र आलंय 23 जानेवारीला आलंय. बघा, 23 जानेवारीला आलेलं सूचनापत्र आहे. व्यवस्थापनांसाठीचे सूचनापत्र व्यवस्थापनांसाठी आहे. विद्यार्थ्यांसाठी आहे का? नाही, व्यवस्थापनासाठी आहे. पण व्यवस्थापनाला म्हणजे मॅनेजमेंटला काय दिलंय, काय सांगितलंय, त्या दृष्टीने तुम्हाला एक अंदाज बांधायचा की कधीपर्यंत ऍड येऊ शकते. यात काय सांगितलं बघा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरती जाहिरातीविषयक सूचना कोणाला दिल्या? या संस्थांना दिल्या. या संस्थेत काय सांगितलं बघा, ही एक डेट आहे 15 जानेवारी. बघा, सुरुवातीला ज्या खाजगी स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी शैक्षणिक संस्था होत्या त्यांना सांगितलं होतं 15 जानेवारी पर्यंत तुमच्याकडे अवेलेबल असलेल्या व्हॅकन्सी अपडेट करा. त्यानंतर परत एक डेट देण्यात आली होती. कोणती डेट होती? एक डेट पुढची दिली होती, परत डेट दिली होती 22 जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली होती. म्हणजे 22 जानेवारी पर्यंत तुमच्याकडे व्हॅकन्सी ज्या डिटेल्स आहे, जाहिरातीची द्यायची आहे, त्याचे डिटेल्स तुम्हाला इथे अपडेट करायचं होतं. आणि ती आता नोंद करण्याची मुदत संपुष्टात आली. म्हणजे आता कोणतीही संस्था कोणीच ते आता अपडेट ते करणार नाहीये. बाकी ज्यांनी आता अपडेट केलेलं आहे त्या संस्थेच्या अगेन्स्ट तुम्हाला जाहिरात येणार आहे. बरोबर, हे झालं पहिला मुद्दा. दुसरा काय सांगितलं, या वरील कालावधीमध्ये म्हणजेच नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया 24 तारखेपर्यंत काय करायची? पूर्ण करायची. म्हणजे काय, त्यांनी जी जाहिरात दिलेली आहे त्यामध्ये अजून त्यात काही बदल वगैरे करायचे असेल तर त्याला उर्वरित प्रोसेस 24 जानेवारी पर्यंत करायची होती. 24 जानेवारी ही लास्ट डेट होती. त्याच्यानंतर आपण जर पुढे बघितलं तर बघा, बृहन्मुंबईच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या संस्था आहे, बृहन्मुंबईच्या अंतर्गत येणाऱ्या संस्था यांना काय सांगितलं होतं, त्यांना मात्र डेट थोडी वाढून दिली. बृहन्मुंबईच्या अंतर्गत बघा, जसं की विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांना काय सांगितलंय, 7 फेब्रुवारीचा एक जी आर आहे, 7 फेब्रुवारी 2019 चा जी आर आहे, त्यानुसार त्यांना पेपरला जाहिरात देता येणार आहे असं पण त्यांनी सांगितलंय. वर्तमानपत्रामध्ये जाहिरात येणार आहे. त्यानंतर पुढे हा मुद्दा तुमच्यासाठी अजून महत्वाचा आहे. काय महत्वाचा आहे? जे विद्यार्थी इथे ज्यांनी रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे, ज्यांचं पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन आहे, अशाच विद्यार्थ्यांना, त्या विद्यार्थ्यांना 29 जानेवारी पर्यंत ह्या जाहिराती पाहता येतील. म्हणजे 29 जानेवारी तुम्ही जाहिराती बघू शकता, कुणी टाकल्या, कुणाच्या किती आहे, किती व्हॅकन्सी आहे, तुम्ही कुठे कुठे अप्लाय करू शकता, कुठे इलिजिबल आहात, हे सगळं तुम्ही बघू शकता. कधीपर्यंत? 29 जानेवारी पर्यंत बघण्यात तुम्हाला पाहण्याची सुविधा उपलब्ध केली. आता सगळ्यात महत्वाचं हे आहे, ते काय आहे, यानंतर त्यांनी सांगितलं काय मुद्दा नीट लक्षात घ्या. तुम्ही अंदाज बांधू शकता जाहिरात येण्याची प्रोसेस फार जवळ आलेली आहे. हे बघा, पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना सांगितले. म्हणजे काय, जे उमेदवार पात्र आहे, ज्यांनी रजिस्ट्रेशन करून ठेवलंय आणि ज्या आता ऍड आल्या तिथे बघायला मिळतात तुम्हाला, 29 तारखेपर्यंत अजून 2 दिवस तुम्हाला बघायला मिळतील. त्या ऍड बघून घ्यायच्या, जिथे तुम्ही पात्र आहात तिथे. तदनंतर यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील, त्याबाबत सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला थोड्या दिवसामध्ये ही सगळी प्रोसेस जवळपास संपलेली. 24 तारखेपर्यंत सगळी एंड झाली आहे आणि आता 28-29 तारखेपर्यंत तुम्ही जाहिराती बघू शकता. फेब्रुवारीच्या कदाचित पहिल्या आठवड्यामध्ये ही होण्याची शक्यता आहे. अजून काही प्रोसेस नाही माहित नाही मला, पण मला असं वाटतं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम देण्यासाठी नोटीस येऊ शकते. सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सो तुम्ही रेडी राहा. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे होऊ शकतं, येऊ शकतं, कारण ही प्रोसेस तुम्हाला माहिती आहे मे जूनच्या आत करून घ्यायची आहे. परत इलेक्शन आहे, सो लवकरच ही भरती फेब्रुवारीमध्ये पहिल्या आठवड्यात राबवली जाऊ शकते. हा एक अंदाज तुम्ही नीट लक्षात घ्या.
त्यानंतर यथाशीघ्र जेवढं लवकर येईल तेवढं तुम्हाला प्राधान्यक्रम द्यायचा आहे. सो सगळे रेडी राहा, प्राधान्यक्रम लवकर येतील आणि वर वेळापत्रकाप्रमाणे कारवाई होण्यासाठी आपणास दिलेल्या मुदतीचे पालन करावे असे सांगण्यात आलेलं आहे. सो सगळ्या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो, सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की इथून पुढची आता ह्या ऍडची प्रोसेस चालू होणार आहे. या संदर्भातली अपडेट तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये किंवा या चॅनलवरती देत राहणार आहे. हा जरा पहिला व्हिडिओ ह्या ऍड संदर्भातला. पुढे हळू पाठीमागे पण आपण भरपूर अपडेट तुम्हाला दिलेली आहे. इथून पुढची अपडेट मात्र ह्या सूचनांचं पालन कसं करायचंय, कुठे जागा किती आहे, कुठे फॉर्म भरू शकता तुम्ही, कुठे भरायला पाहिजे, कुठे प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे, ह्या सगळ्यांच्या बाबतीत अपडेट मी तुम्हाला इथून पुढे देतो. काही अडचण आली तर खाली नंबर दिला, त्या नंबरवरती कॉल करा. व्हिडिओ आवडला लाईक पण करा, चला चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर देण्याचं काम इग्नाइट अकॅडमी नेहमी करत आली आहे. काही शंका असेल तर ह्या नंबरला आपण कॉल करू शकता. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.